गाईज, तर मला हे जे 1 मंथ ॲनिव्हर्सरी, 2 मंथ ॲनिव्हर्सरी, 3 मंथ ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करणारे माय डिअर हबी, माय डिअर वाईफ हे जे आहेत ना, तर त्यांना हा मेसेज द्यायचा आहे की गाईज, ॲनिव्हर्सरी हा जो शब्द आहे तो वार्षिक आहे. ॲनिव्हर्सरी म्हणजे ॲन्युअल, म्हणजे वर्षातून येणारा एक सण. तर तुमचा जो लग्नाचा वाढदिवस आहे तो वर्षातून येणारा एक सण आहे, तर तो वर्षाच्या वर्षाला सेलिब्रेट करत जा. ठीक आहे. तुमचं माय डिअर हबी, माय डिअर वाईफी हे वाला जे प्रेम आहे ना, ते एकमेकांपुरतं मर्यादित ठेवत जा, स्टेटसला प्रायव्हसी ठेवून. म्हणजे आमच्यासारख्या सिंगल लोकांना जळण आणि इरिटेट दोन्ही नाही होणार. आणि दुसरं म्हणजे की मला एक गोष्ट सांगा, माझ्या वार्षिक येणाऱ्या बड्डेला जो केक असतो तोही मला एक पीस फार 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 म्हणजे फार जड जातो खायला. तुमच्याकडे दर महिन्याला येणारा तो ॲनिव्हर्सरीचा केक तुम्ही कसं काय खाता? तुमच्या घरी कोण खाते एवढं कॅलरीज? एवढं गोड चांगलं नसतं खाणं, कळलं का तुम्हाला? आणि मला असं वाटतं की तुम्ही दुकानदाराकडे जा आणि त्या केकचे 12 भाग करत जा, आणि एक एक जो भाग आहे तो एक एक जो तुकडा आहे तो आमच्या घरी पाठवत जा. मग तो तसा सेलिब्रेट करत जा, तुकड्या तुकड्यात तुमची ॲनिव्हर्सरी. आलं तुमच्या लक्षात? आणि दर महिन्याला ती येणारी जी असते त्याला मॉन्थिव्हर्सरी म्हणतात. हॅपी 1 मॉन्थिव्हर्सरी असं म्हणायचं. एकदा माझं लग्न ठरू द्या, मग प्रत्येक सेकंदाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करेल. हॅपी 1 सेकंद ॲनिव्हर्सरी हवी. बघा तुम्ही, इवन मी सासू सासऱ्यांना पण इन्क्लूड करेन. हॅपी 1 सेकंड ॲनिव्हर्सरी सासूबाई सासरे बोवा असं. म्हणजे नाही स्टेटस टाकून मी सगळ्या इंस्टाग्रामच्या जनतेला इरिटेट केलं ना, तर काय नाव राहिलं? माझं नाव बदलून टाकेल मी. लग्नानंतर आडनाव बदलणारच आहे, पण तरीही